अथर्व, इकडे इकडे. तुम्ही एका लहान मुलाला पाहिलं का? असा शाळेच्या युनिफॉर्म मध्ये होता, तुमच्यावर का टाय होता, इथे इथे खेळत होता? नाही. अरे असं नाही का, छोटासा होता, ब्लू कलरच्या कारशी खेळत होता बघ. नाही. काका तुमच्या मोबाईलात त्याचा फोटो आहे का? फोटो? नाही. ठीक आहे, खेळा तुम्ही. थँक्यू. यार कुठे गेला अथर्व? असा कसा हरवला तो? शांत हो राधिका, काही होणार नाही त्याला. डोंट वरी. कशी शांत हो? तुम्ही काहून लक्ष दिलं नाही त्याच्याकडे? अगं आपण बघूया ना, इथेच असेल तो कुठेतरी. नाही, इथेच असेल. हा मग इथेच असेल तर मग दिसत काहून नाही तो मला? कुठे आहे तो? तेच तर कळत नाहीये. आता गाडी गाडी इथे खेळत होता आणि 2 मिनिटात गायब झाला माझ्या नजरेसमोर. अथर्वला कोणी पळवून तर दिलं नसेल ना? नाही राधिका, असं काही होणार नाहीये. तू नको काळजी करूस, तो सापडेल आपल्याला. पण गुरुनाथ, असं झालंच कसं? तुमचं लक्ष कुठे होतं? अहो तुम्ही जरा शांतपणे ऐकून घ्या. मी इथे त्याच्या समोर बसलो होतो, माझ्या समोर खेळत होता तो. मला म्हणाला आईस्क्रीम पाहिजे बाबा, म्हणून 2 मिनिटं मी आईस्क्रीम आणायला गेलो आणि तो गायब झाला. हे काही कारण झालं का? हा? आणि आईस्क्रीम आणायला जाताना त्याला का नाही घेऊन गेलं? त्याला का सोडलं एकटं इथे? कारण काय कारण आहे? कारण आईस्क्रीमचं दुकान 2 मिनिटांवर होतं. मी लगेच आलो आणि तो गायब झाला. आता मलाही लक्षात नाही आलं कुठे गेला. असं कसं करू शकता तुम्ही? हा, एक तर चोरून त्याला इथे घेऊन आला. आणायचंच होतं तर सांगून आणायचं ना, असं चोरट्यासारखं कशाला वागलात? रेवती, काही होणार नाही ना गा अथर्वला? काही नाही होणार, आपण आहोत ना. रडू नकोस. बघताय ना तिला किती त्रास होतोय ते. साधी जबाबदारी तुम्हाला झेपत नाही ना, नवऱ्याची ना वडिलांची. का हिच्या नादी लागून त्यालाही विसरलात तुम्ही? ए, माझ्याबद्दल बोलायची काहीच गरज नाही. हा, त्याला अक्कल नाहीये. इथे खेळत होता तर इथेच खेळायचं ना. मी जरा काय फोनवर बोलायला गेले, गायब झाला मॉन्स्टर. माझ्या पोराला काही बोलशील ना, तंगडा तोडून ठेवीन. तू कळलं ना? गप्प बस. तू प्लीज शांत हो ना. अच्छा, म्हणजे तुझं दुर्लक्ष झालं म्हणून तो गायब झाला? नाही, मी काही नाही केलं. गॅरी बघ ना तू. एक मिनिट, तुम्ही प्लीज जरा शांत व्हा आणि ऐका माझं. हे बघा, आम्ही त्याला शोधतो आणि तुम्ही पण शोधा. प्लीज काळजी करू नको. शनाया चल. माझ्या पोराला काही झालं ना, सोडणार नाही मी तुला. कळलं ना? राधिका, ये बस बस. मला खूप काळजी वाटत राहायची का अथर्वची. हो राधिका, तू शांत हो. तो सापडेल आपल्याला. आपण शोधूया त्याला. तो कुठे असेल, कसा असेल? राधिका, शांत हो तू. राधिका, नानाजी, अगं कळलं तसं तडक निघालो. काय का, कुठे गेला असेल हा अथर्व? काय झालं काय असेल? गुरुनाथ आणि शनायाच्या निष्काळजीपणामुळे हरवलाय तो. हरवलाय? कुठून? इथूनच हरवलाय तो. नानाजी, काय झालं होय? आधी नवरा सोडून गेला, मग घर गेलं, आणि आता माझा अथर्व. हे बघ, तू अशी हताश होऊ नकोस. अरे आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. काय काळजी करू नकोस. मला वाटतं आपण सगळे एकाच ठिकाणी शोधण्यात काही अर्थ नाहीये. काय गुप्ते? हो बरोबर आहे नानाजी. तशी ही बात खूप मोठी आहे. राधिका वहिनी, तुम्ही आणि रेवतीजी तलावाच्या साईडला शोधा. मी आणि नानाजी इथे शोधतो. ए, काय काळजी करू नकोस. अगं वाट चुकला असेल, येईल तो. हा, चल, आपण तलावाच्या दिशेने शोधूया. हो.
देवा, ही काय संकट लागली आहेत रे पोरीच्या मागे. स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ज्याच्यावर ठेवला तो नवरा सोडून गेला, आणि स्वतःपेक्षाही जास्त प्रेम ज्याच्यावर केलं तो तिच्या काळजाचा तुकडाही सापडत नाहीये. देवा, अथर्व जर नाही सापडला ना तर राधिका जगूच शकणार नाही. तिच्या असण्याचं, लढण्याचं, जगण्याचं एकमेव कारण आहे अथर्व. काही करून अथर्व सापडायलाच हवा. राधिका, शांत हो तू. हे बघ, तो सापडेल आपल्याला. नानाजी सापडलं का हो? सगळं पाहून आलो, काही उपयोग नाही झाला. रेवतीजी, मला असं वाटतं आपण मार्केट साईडला जाऊन शोधूया. नाही, मला वाटतं ती शक्यता फार कमी आहे. मला वाटतं आता लवकरात लवकर पोलिसांची मदत घ्यायला हवी. काय उगाच वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये. चालेल, आपण जवळच्या चौकीत जाऊयात का? मला वाटतं तेच करायला हवं. राधिका, राधिका, तू अजिबात घाबरू नकोस. हे बघ, पोलिसांच्या मदतीनं अथर्व नक्की सापडेल. हा, नानाजी आपण एकदा प्रज्ञाला फोन करूया का? हे लक्षातच नाही आलं आपल्या. लगेच फोन कर तिला. हॅलो प्रज्ञा, मी राधिका बोलून राहिली. प्रज्ञा, अगं आपला अथर्व हरवलाय ग. पंकज, तू इथे फेऱ्या मारून अथर्व सापडणार आहे का? मग मी खाली जाऊन बघू का? मला ना काहीच कळत नाहीये समिधा. अजून फोन कसा आला नाहीये त्यांचा. पंकज, तू जाऊन बघूनच ये. हेही केव्हाचे गेले तरे. हां. मला एक कळत नाहीये, सगळ्यांनी खाली जायची गरज काय आहे? ज्याचं मूल आहे त्यांनी शोधावं. हे बघ समिधा, तू जरा शांत हो. ऍटलिस्ट त्या मुलाच्या बाबतीत तरी असं म्हणू नकोस. हे बघ, मलाही त्याची काळजी आहे आणि अथर्व सापडावा असंच वाटतंय मला. पण नानांना जायची काय गरज होती तिकडे? त्यानं झेपतं का हे सगळं? त्रास झाला म्हणजे? समिधा, ते इथे बसले असते तरी त्यांना व्हायचा तो त्रास झालाच असता. अगं, तेवढी अटॅचमेंट आहे राधिकाताईशी त्यांची. तुला नाही कळणार, जाऊ दे. ऑफकोर्स, मला कुठे काय कळतं तसंही. आणि माझे जे विचार आहेत ना, ते इथे कोणालाच कळत नाहीत.